तर नमस्कार. आजचा व्लॉग सोडू माऊलीच्या देवळातून. तर मी आज खंय जातले ते तुमका दाखवते. देवळातून बाहेर पडले आणि निघाले माझ्या लोकेशनवर. खंय जाते त्या सांगूच्या आधी तुमका एक सांगते. आपण विचार करतो की आमच्यावर पैसे येले, मोठी माणूस झाले की आम्ही पैशान दान धर्म करतलो, मदत करतलो. पण तसा नाही. आता आम्ही पैसे जरी नसले ना तरी आम्ही दान धर्म करू शकतो, म्हणजे रक्तदान. तर तुम्ही रक्तदान करा किंवा आपल्यामुळे दुसऱ्या माणसाचे जीव वाचतलो, ह्याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट कायच नाही या जगात. तर तुम्ही रक्तदान नक्की करा. आणि मी माझ्या निघालाय लोकेशनवर, म्हणजे रक्तदान करू. येऊन तर मी पोचलेलं आहे, तर तुमका दाखवते मी रक्तदान आणि कसा करतात तसा. येऊन मी पोचले आणि त्यांच्यानी रक्त चेक केल्याने, ब्लड ग्रुप सांगल्याने आणि ब्लड बॅग घेऊन मी रक्तदानात गेले. एक बॅग रक्तदान देऊन तुमच्यात काय फरक पडतो नाही, रक्त ह्या परत तयार होतालाच तुमचा. एकाचा तरी जीव वाचवा तुम्ही पण सुद्धा. तर गर्दी पण भरपूर होती हडे. आणि हे जे काका असत त्यांनी 39 वेळा रक्तदान केलं, म्हणजे 39 जणांचं त्यांच्यानी जीव वाचवलं. 39 म्हणजे साधी गोष्ट नाही, खूप मोठी गोष्ट. आपण एक रक्तदान देताना खूप भियातो, तसा काय नाही. लोक पण भरपूर होती, सर्वांनी चांगलं प्रतिसाद दिलेलं होतं. तुम्ही पण नक्की एकदा रक्तदान करा आणि एका तरी माणसाचा जीव वाचवा. मग त्यांच्यानी माझं सत्कार केलो, सर्टिफिकेट वगैरे दिल्याने. लाईफमध्ये अशी चांगली गोष्ट केल्यावर एकदम भारी वाटतं. असं वाटतं की काहीतरी चांगलं केलं लाईफमध्ये. तर ह्या होतं सर्टिफिकेट माझा. तुम्ही पण एकदा नक्की रक्तदान करा. तर मित्रांनो, रक्तदान करून झालेला तुम्ही पण एकदा नक्की रक्तदान करा. आयुष्यात इतके आम्ही पाप पण करतो, एक पुण्य म्हणून रक्तदान तरी करा. इतक्या तुमच्या मनात सुद्धा शांती. दान करूचे असेल तर काय फक्त पैशाने करता असं काय नाही, रक्तदान पण तुम्ही करू शकता. नक्की एकदा रक्तदान करा. तर असं होतं आजचं व्हिडिओ. जर तुमचा व्हिडिओ आवडला असतात, काहीतरी वाटलं असत चांगला केल्यावरी, तर लाईक आणि फॉलो नक्की करा. तर भेटूया आता दुसऱ्या व्हिडिओत.